नमस्कार. महाराष्ट्रातील जे विशेष शिक्षक आहेत ते विशेष शिक्षकांचं जे पे स्केल आहे म्हणजेच विशेष शिक्षकांना लागू करावयाच्या वेतन श्रेणीबाबतचा अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी परिपत्रक त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि ते परिपत्रक नक्की काय आहे, पे स्केल नक्की कोणता आहे या संदर्भातला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर विशेष शिक्षकांनी नक्कीच या माहितीचा फायदा करून घ्या, जाणून घ्या नक्की कशा पद्धतीने आपले पे स्केल आहेत. संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 8/10/2024 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3.3 अन्वये अशी तरतूद करण्यात आली आहे की समायोजन करावयाच्या विशेष शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन समकक्ष प्रशिक्षित शिक्षक, प्राथमिक पदवीधर प्रशिक्षित शिक्षक, प्राथमिक माध्यमिक शिक्षक या पदांना लागू असलेली वेतन श्रेणी विशेष शिक्षकांना अनुज्ञेय असेल. यांचा अर्थ त्यांनी धारण केलेल्या अर्हता विचारात घेऊन त्यांना संबंधित वेतन श्रेणी अनुज्ञेय करणे क्रमप्राप्त आहे. या तरतुदीस बाधा पोहोचेल अशा प्रकारे वेतन श्रेणी अनुज्ञेय करणे उचित होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जे इतर आपले शिक्षक आहेत जे की नियमित पद्धतीने जे की झेडपी शाळेवरती असेल किंवा मनपा नपावरती असतील, जे की विशेष शिक्षक नाही आहेत, तर त्यांचा जो पे स्केल आहे तोच विशेष शिक्षकांना असणार आहे असा याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये आपण शासन परिपत्रक दिनांक 13/10/2016 मध्ये इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी 1/3 शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतन श्रेणी म्हणजे त्यांना S14 जर घ्यायचं असेल तर त्यांना सेवा ज्येष्ठतेचा त्या ठिकाणी मार्ग आहे, नसेल तर त्यांना S10 पे स्केल असेल. हे लक्षात ठेवा. 1/3 लोकांना सेवा ज्येष्ठता मिळते. तथापि ही तरतूद जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी असून समायोजित झालेले विशेष शिक्षक हे एका विशिष्ट शाळेवर कार्यरत असून त्यांना केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या 1ली ते 12वी इयत्तेच्या केंद्रांतर्गत शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करावे लागणार आहे. म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे त्यांना. पहा, त्यामुळे 13/10/2016 रोजीच्या परिपत्रकातील तरतूद विशेष शिक्षकांच्या बाबतीत लागू करणे अप्रस्तुत आहे. संदर्भ क्रमांक 2 अन्वये आपण विशेष शिक्षक पदावर समायोजन करण्यासाठीची कार्यपद्धती व विशेष शिक्षक या पदाकरिता सेवा प्रवेश व भरती प्रक्रिया व तदनुषंगिक बाबींचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पदवीधर प्राथमिक शिक्षक इयत्ता 6वी ते 10वी या पदासाठी 36,800 ते 1,28,800 S14 ही वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस केली आहे. म्हणजे 6वी ते 10वी साठी S14 असणार आहे, लक्षात घ्या. सदर शिफारस मान्य केल्याचे आपल्या संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रावरून दिसून येत आहे. असे असताना संदर्भ क्रमांक 1 अन्वये पदवीधर शिक्षक प्राथमिक पदासाठी S10 ही वेतन श्रेणी लागू करण्याची आपली शिफारस मूळ शिफारशीस विसंगत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिले. शैक्षणिक पात्रता HSC D.Ed किंवा समकक्ष असेल तर S10 आहे पे स्केल. पदवी D.Ed स्पेशल समकक्ष असेल, पदवी असेल ग्रॅज्युएशन तर S14 आहे. पदवी प्लस B.Ed असेल तर S14 आहे. पदवी प्लस D.Ed समकक्ष B.Ed असेल तर S14 आहे. पदव्युत्तर पदवी प्लस BA स्पेशल असेल तर S14 आहे. पदव्युत्तर पदवी प्लस D.Ed समकक्ष प्लस BA स्पेशल समकक्ष असेल तर S14 आहे. म्हणजे S14 पे स्केल साधारणतः आहे. ओके, अशा पद्धतीचं हे खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे. सर्वांनी ते पाहून घ्या आणि त्यानुसार ते तुम्हाला लागू आहे. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.